कोण 50 काढल्या, 50 एक काढायची होती पण बाई चक्कर मारायला गेला आणि आऊट झाला, नाही तर 50 झाल्या असत्या. भारी वाटतंय ना आयोजन एकदम यावर्षी नाही भारी केलेलं आहे. छत्रपती वॉरियर्स दरवर्षी जिंकत असतं, म्हणजे पहिला नंबर नसतं येत हा, म्हणजे पहिला नंबर नाही पण पहिली मॅच जिंकत असतं. आणि तर सर्व बाजूने तुम्हाला अधिक प्रेक्षक बघायला मिळतील. ही झस्कार प्रीमियर लीगची यशाची पोच पावती आहे. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, 2 दिवस क्रिकेट फक्त झस्कार गावाच्या क्रिकेटसाठी. आणि संकल्पना आवडली असेल ना तर सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही आहे. ओव्हरपिच बॉल आलाय, फेकलाय बॉल आणि चेंडू जातोय. येस, इट्स अ बिग 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 सिक्सर. नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही? नक्कीच बरे असणार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर आज आलोय, म्हणजे आलो नाही, म्हणजे आम्ही आयोजित केलाय झस्कार प्रीमियर लीग म्हणजे JPL. आणि यो 5वा वर्ष आहे आमचा JPLचा. आणि भरपूर असा म्हणजे भारी करायचा प्रयत्न होता आपला, पण केला जेवढा आपल्याशी होत आहे तेवढा केलाय आपल्या आयोजकावी चलू मित्र परिवार. हा बघा इथं बॅनर लागलाय आणि प्रत्येक ठिकाणी पॅव्हेलियन, म्हणजे इथं बघा इथं पण आहे. प्रत्येक टीमला आणि तुमचे खेळाडू आलेले नाही आहेत. आणि लाईव्ह पण आहे, आपला मॅच लाईव्ह पण आहे, लाईव्ह पण बघू शकता तुम्ही. झस्कर प्रीमियर लीग आणि त्याचा उद्घाटन सोहळा आपल्याला करायचा आहे आणि आपले खेळाडू आलेले नाही आहेत. अशा प्रकारे आपला मैदान भरणार आहे. आणि JPL बोलल्यावर आपलं गावचंच, फक्त गावांची पोरं खेळणार आहेत आणि मस्तपैकी खेळतील. आणि आमची पण मॅच आहे. आमच्या टीमचं नाव आहे छत्रपती वॉरियर्स असा नाव आहे. आणि खेळू आपण आता मस्तपैकी. आणि आता उद्घाटन होणार आहे जस्ट. हे बघा इथं सर्व पोरं आहेत आपली गावातली आणि उद्घाटन होईल आता. उद्घाटनला सरपंच उपसरपंच व्यासपीठावरती आसनस्थ आहेत. त्यांचं प्रथमतः शब्द सोडवणे खरं तर आपण स्वागत करूया. आता उद्घाटनचा थोडा शूट घेऊया आपण, नंतर बघूया कोण कसा खेळते, काय कसं काय येते, कोण कोण येतोय आज बघूया. सर्वांचा शूट घ्यायचा प्रयत्न करेन मी. तर कंटिन्यू राहा आणि लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपला मित्र आलाय वेद म्हात्रे ब्लॉगर. आणि आता झालाय तो ड्रोन मॅन झालेला आहे. आणि आपले मैदानात मध्ये JPL मध्ये ड्रोन फिरवणार आहे. तो आपल्याला ना तुम्हाला म्हणजे बघायला भेटेल वर्ष सगळा. बघूया कसा होते शूट. आणि भाईला कॉन्टॅक्ट करा, कुठलाही शूट असला, गाडी शूट, इव्हेंट, कुठले इव्हेंट आलं, हा सगळा जे काय पाहिजे ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर देते खाली, कॉन्टॅक्ट करा ड्रोनसाठी. भाई 1 नंबर ड्रोन फिरवतो. ओके ब्रो, धन्यवाद. मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं. आपली देखील उपस्थिती या स्पर्धेकरिता तो गणपती त्या अगदी गणराय चरणी अगदी या स्पर्धेचा साकडं घातलं जाईल. गणरायाच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित दमयंतीताई मात्र देखील आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर अगदी आपण पाहतोय राकेशदादा ठाकूर यांच्या शुभपवित्र हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. हल्दी कुंकाचा औक्षण या माझ्या खऱ्या अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत शिवनेरीवर शिवबाजन्मला आई जिजाऊच्या पोटी तोच या रयतेचा वाली ठरला, ज्याच्या शक्तीतून हा महाराष्ट्र घडला. अशा अथांग महाराष्ट्राच्या महासागरापुढे आपण नतमस्तक होऊया आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी नमो शिवपते हर हर हर. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. झस्कार गावाच्या अगदी ग्रामदैवता अगदी आई भवानी चरणी, आई रत्नेश्वरी चरणी आपण नतमस्तक होऊया. अगदी त्या माऊलींना देखील साकडं घातलं जाईल की ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू द्या. नेहमी या झस्कार गावावर जेव्हा जेव्हा संकट. आता आलो आम्ही झस्कारचे, म्हणजे मी आलो झस्कारचे मैदानात आणि पिचवर. खरं म्हणजे सांगायचं तर वर्षांशी एकदाच येतं आणि भरपूर असा एन्जॉय करतं आणि जाम बरं वाटतंय. आणि सध्या आपलं प्लेअर आलं बघा आणि मान्यवर
मी विनंती करेन दोन टीमचे प्लेयर गावातलंच आहेत. मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचा अगदी ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहतो MCA चे पंच खऱ्या अर्थानं आपण पाहतो सुरेश मात्र सर त्यांच्या समवेत मात्र सर नवीन सेवा असे दोन ऑफिशियल पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात. UPC लाईव्ह यांच्या माध्यमातून उत्तम क्वालिटी उत्तम क्लिअरिटी सध्या आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या ही माहिती आज आपल्याला पोचताना पाहायला मिळते. आणि अर्थातच घर बसल्या देखील स्पर्धा क्रीडा साध्या घर बसल्या देखील आनंद घेताना पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट मराठी भाषेला आज नमन केलं. एक साथ सावधान अनेकाने केला सर्वस्वाचा त्याग दिले देशासाठी बलिदान. वंदन त्याचे गावनिहार गाव भारत मातेचे गुणगान गाव भारत मातेचे गुणगान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर. शिवा ग्रुप पक्ष चुरा 11 असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही कॅप्टनला आपण अगदी बेस्ट ऑफ लक देऊया, शुभेच्छा देऊया. आणि टॉस केला जातोय. अरुणजी ठाकूरचे शुभ पवित्र असते. दोघांनाही खेळीमेळीने खेळायचं हा. स्पर्धा व्यवस्थित झाली पाहिजे. कोण बोलतो ना सांगा. हेड इज द कॉल प्रथमेश ठाकूर आणि टेल टॉस जिंकताना आपण पाहतोय प्रत्येक ठाकूर यांचा संघ नक्कीच प्रत्येक ठाकूर कामाचा आहे. आपला निर्णय काय असेल सांगतो थोडं. नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल. पण जसकर प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना कोणती ऊर्जा मनामध्ये येते आणि जसकर प्रीमियर लीगची आपण किती आतुरतेने वाट पाहतो. खूप आठवणीने वाट पाहत असतो. दसकार प्रीमियर लीग सर्व गावकऱ्यांना गावातल्या पोरांना खेळण्याची संधी आहे आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक. सर्वांनी चांगलं परफॉर्मन्स असं सांगायचं. नक्कीच चांगल्या शुभेच्छा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने चांगली स्पर्धा घडवण्याचं काम केले. प्रत्येक खेळाडूला एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळावा त्याकरिता ही स्पर्धा नेहमी घडवली जाते. आपल्या हक्काची आणि लाडकी स्पर्धा नक्कीच अर्थात दसकार प्रीमियर लीग 2026 प्रारंभ करत आहोत. पंचा त्यांचा देखील सन्मान राहुल दादांच्या शुभ पवित्र असते या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाते. खऱ्या अर्थानं घराला घरपण देणारी ती खऱ्या अर्थानं आई आहे, ती ताई आहे, ती आई आहे आणि ती आहे तर सर्व काही आहे अशा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. माझ्या माता भगिनींचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातोय. तदनंतर अगदी आपण पाहतोय नक्कीच सर्व खेळाडूंचं देखील आपण वेलकम सहर्ष स्वागत करतोय. अगदी या 2 दिवसामध्ये खर तर हे 2 दिवस आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी प्रत्येक खेळाडू देत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की दसकार प्रीमियर लीग अगदी चनु मित्र परिवार आयोजित पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी भरपूर असं सन्मान करायला लागतात. तर पूर्ण पहिला सुरुवात आपली सन्मानाशी गेलेली आहे. तर आता सन्मान वगैरे झालं सगळ्यांचं आणि आता आपण आलो डायरेक्ट पहिलीच मॅच म्हणजे आता शिवा ग्रुप आणि दुसरी कुठली आहे काय रेड वाला तर माहिती नाही. पण रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल हे पॅव्हिलियन आहे. इथं शिवा ग्रुपची पोरं आहेत. हे बघा ऐका रा भावलो हे सगळं शिवा ग्रुपचं त्यांची बॅटिंग झाली फील्ड झालेली आहे. आता बॅटिंग आहे आणि दोघं उतरलेलं पण आहेत. हे म्हणती काय वाटतंय जिंकशिव का नाही. शंकर मंदिरचा जिंकण्याचा प्रयत्न करू. जिंकलं पाहिजे. ती कुठे ते याचं नाव काय चुरा 11. ओके ओके. म्हणजे दोन्ही पण एकेच टीमात कुठली जिंकली तरी काय फरक नाही पडत. ही चुरा 11 आहे आणि शिवा ग्रुप हे आपलं चुरा ग्रुप वाला प्रथमेश वगैरे. आपला तर आयोजक आलेला बघा वरती राजीव कडू. एवढा लाजतो बाबा व्हायरल होईल. बेकार व्हायरल होईल या ठिकाणी एवढा लागतोय. पहिली सिंगल केतन या ठिकाणी उघडण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. धावा तरी लिहू
आता किरण पाटीलला या मॅचची पराकडू. आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. कॅमेरामॅन आहे. थोडंसं मोठं आहे सगळा कारण की सगळे असं सगळे म्हणतात, आयोजकांनी वेगवेगळं काम घेतलेलं आहे बघा. कॅमेरामॅन वजन घेऊन जाणारे नेहमी डुंबून जातात. मग ते अभिमानाचं बाई, असेल, आपला बघ काय सामानाचं करतोय, असेल, काजू बदाम आहे किंवा काय? असेल आणि डाबांचं वजन मला आहे का नाही काजू थोडं जास्त आहे. पहिल्या 2 षटकामध्ये थोडंसं ते हलकं करावं लागणार आहे. चांगला पाया या ठिकाणी रचावा लागेल. एकदम टाईट वाला. रिवाज कडक, उदारी कडक. अहो, कपा. कॅच होती. कपा. कॅच होती. शुभम थोडासा चकला बहुतेक त्या ठिकाणी. जवळपास झेल मिळेल असं वाटत असताना या ठिकाणी फक्त सिंगल मिळाली. कॅच छुटा मानो सापना तुटा. कारण की हा जर कॅच झाला असताना तरी मॅच जवळपास अर्ध्याहून जास्त नक्कीच या ठिकाणी जिंकली असती चुराईलियन संघानं, परंतु झेल सोडला. त्रिशा वॉरियर्स आणि हंसिका वॉरियर्स दोन्ही संघाचे सरसेनापती येणं गरजेचं राहील. टॉस करणं इंटरव्हल मध्ये करणं गरजेचं राहील. चला दोन्ही संघाचे संगणक या. नाश्त्याची सोय या वेळेला फटक्यात चांगला कसं आहे, कशी आहे सोय, कशी आहे? सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. मस्त आहे. खाऊन घे. चौकार पाहायला मिळतोय. षटकार आहे. खायला खूप मजा येते. तुझा किमा काय आहे? किंवा कारण की त्याला 2 दिवस ऑर्डर द्यायला लागते. अरे बाईने काल आम्हाला सांगला का 10 किलो किमान 1000 चला मात्र या एक ठिकाणी पुण्य आणला बाईने. पुन्हा आला. हं? आली आली बघ, हे समोसा खाते. त्रिशा वॉरियर्स संघाचे सरसेनापती सतीश गरत म्हणजे आमचा लढा अगदी विस्फोट करत असताना अगदी अलीकडच्या दोन्ही बाजूला घमासान पाहायला मिळाला. आणि या रोकर नावाचं वादळ मैदानामध्ये झोपू लागलाय. ठीक आहे चला तेल भरतोय तू बोल. चला पुढच्या माणसं आपण टॉस करतोय. एका बाजूला केशव वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण हंसिका वॉरियर्स याच्या दरम्यान टॉस पाहतोय. थोडासा पडतंय तुझी धावपळ चालू आहे. कारण की नक्कीच आपण प्रत्येक संघाच्या नक्कीच बाईट घेणार आहोत. पहिली मॅच आहे. थोडासा वेळ आम्ही करतोय. वेलपॅटचा समावेश पहिल्याच मॅच मध्ये 49 एका धावेने अर्धशतक हुकलंय. बाबांनी 49 काढल्या. 50 एक काढायची होती पण बाई चटकार मारायला गेला आणि आऊट झाला. नाही तर 50 झाले असते. आपण विशेष कौतुक करूया. प्रथमेश पहिल्याच मॅच तुला मिळते कसं वाटतंय? आपलं आयोजन 5व्या पर्वामध्ये या आयोजनामध्ये खेळताना नक्कीच आनंद तर होतो, परंतु आज यावर्षीचं आयोजन कसं वाटतंय? आयोजकांचा आभार मानून की त्यांनी आयोजन चांगलं केलं. 49 वरती धाव असताना तुला एक धाव काढावीशी वाटली नाही का? सध्या 50 साठी नव्हतं केलं पण बॉलर नाही होता आम्ही पण कमी होते म्हणून एक पूर्ण 6 बॉल ट्राय करतोय. नक्कीच संघासाठी संघाला बळ दिलं त्यामुळे आपल्या खूप सारी शुभेच्छा आणि पुढच्या मॅचसाठी खूप सारी शुभेच्छा. सांघिक दुसऱ्या षटकात आमचे भगवान काका आलेले आहेत. त्याचे दुःख थेट चाललाय मागील दिशेला. चनू फॅन्स क्लबच्या फ्लॅगला धडक देण्याकरिता येतोय आजच्या सामन्यातील पहिला चौकार. आमचे काका भगवान काका आलेले आहेत स्टेजवर क्रिकेट बघायला. कसं वाटते काका? एकदम भारी भारी वाटते ना? आयोजन एकदम या वर्षी लय भारी केलेलं आहे. मस्त आवडलं तुम्हाला? यस. धन्यवाद आल्याबद्दल. अतिमृत चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आता आलोय मी घरी आणि कशाला आलो माहिती का? बाबा 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 डायरेक्ट तेजूला घेऊन आलोय. तेजू येत आहे. ऍक्च्युली लाईव्ह आहे ना, लाईव्ह तेजूला बघायचं नाही आहे. मॅच आमची मॅच आहे म्हणजे छत्रपती वॉरियर्सची मॅच आहे. ती डायरेक्ट जवळची बघायची आहे तिला. तर मैदानात येत आहे तिकडं. चला जाऊया आता. इथं इथं लाईव्ह चालू आहे. चल आता चल जा. छत्रपती वॉरियर्स दरवर्षी जिंकत असतं. म्हणजे पहिला नंबर नसतं येत. हा म्हणजे पहिला नंबर नाही पण पहिली मॅच जिंकत असतं. आणि मग बाबा ही चेअरअप करेल तर बाबा पहिला नंबर येईल आमचा. बघूया आता. सगळं आमचं पांडवाच टीम आहे आमची सगळी. जाऊया. नाही नाही भारी वाटते गोल्डन. नक्की नक्की चल बस 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 बोल जाऊ जा.
नितेश आणि तेजू तांडेल यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय संपूर्ण लाईव्ह ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते. पुढे नवीन रील्स करत अगदी आपण पाहतोय अगदीच आत्ताच आलेली त्यांची रील्स केल्यानंतर अगदी आपण पाहतोय अॅनिव्हर्सरी नक्कीच कुठे असेल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. असे काही रील्स ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात त्यांची देखील बाईट या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच घेतली जाईल, त्यांना दिलं जात आहे. अगदी आपण पाहतोय या वस्त्र अलंकार मायेचं प्रतीक नंतर या स्पर्धेतील गोड आठवण सन्मान चिन्ह प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प देऊन शनू मित्र परिवारातर्फे होणारा हा विशेष सन्मान जरा जोरदार टाळ्या आपल्या हक्काचे कलावंत मातीचे कलावंत अगदी आगरी कोली म्हणून नेहमी ज्यांच्याकडे पाहिले जाते असे काही पुरस्कार प्राप्त असणारी एवन जोडी नक्कीच त्याच्यावर क्लिक करू ना. नक्की जी संकल्पना येते ती अगदी संकल्पना कशी असते आपली, म्हणजे आज आपण ही रील्स झाल्यावर आता नवीन रील्स कोणती येईल याकरिता आपली संकल्पना कशी असते. मस्त असतं. कैसा लगा मेरा मजाक. आणि कॉमेडी व्हिडिओ जेव्हा जेव्हा तुम्ही करता तेव्हा खरोखरच एक वेगळी ऊर्जा प्रत्येकाच्या मनामध्ये येते. खास करून ताई जेव्हा जेव्हा तुम्ही घरात नवीन नवीन व्हिडिओ असतात त्यावेळी तुम्हाला कसं सुचतं, म्हणजे ही व्हिडिओ झाल्यानंतर आपण पुढील व्हिडिओ कुठली करायची, खास करून कॉमेडी विषय आपण काय म्हणू शकाल. जसा ट्रेंड येईल आता सीझन वाईज दुर्ल्याचा सीझन येईल तो दुर्ल्याचे व्हिडिओ बनवत असतो, म्हणजे जसा ट्रेंड येईल त्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असतो आमचा, जेणेकरून आम्ही ह्या क्षेत्रात टिकून राहू. कारण की ट्रेंड फॉलो केल्याशिवाय आता तर ह्याच्या ट्रेंडिंगमध्येच राहण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच नक्कीच तरी असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ करत आणि संबंध महाराष्ट्राला आपण हसवण्याचा प्रयत्न करा. याकरिता आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातील आणि माऊलींचरणी एकच प्रार्थना असेल की एवढं थोडे आपल्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहू द्या. त्याकरिता आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातील आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याकडून येत राहू द्या. तेजू आणि नीतू दादा आपल्याच पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नक्कीच अमेझिंग ब्युटी हे खऱ्या अर्थाने त्यांचा अगदी आपण पाहतोय ब्युटी पार्लर आहे नेहमी त्यांच्या माध्यमातून नवीन नवीन कॉस्मॅटिक देखील आपण पाहतोय. तर नक्कीच प्रत्येक खेळाडूने देखील कॉस्मॅटिक घेत चला, कारण की आज उन्हाचा तडका वाढलाय, सनस्क्रीन लावत चला. याकरिता नक्कीच अमेझिंग ब्युटीला आपण भेट देऊ शकता. त्यांचे अगदी आमच्या समवेत आहेत तेजूताई आणि अगदी नीतू दादा देखील आपण पाहतो. तर नक्की त्यांना भेट द्या आणि त्यांच्या आवर्जून अगदी चॅनलला आणि खरं इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि पुढील वाटचालीसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. छत्रपती वॉरियर्स म्हणजे खरं तर जितेश आम्ही आणि कोण आहे अन्वी 11. काय मग काय प्रयत्न असेल, जिंकणार तो माहिती आहे, सगळं चिकाटीच केलता, पण टार्गेट काय असेल. नक्कीच 60+ जाण्याचा प्रयत्न करू. बॅट्समन चांगले आहेत. चला सामन्याला पण पुन्हा एकदा सुरुवात करतोय. आणि तुझा चेंडू फ्रीडचा टार्गेट काय असेल. नाहीये फिल्पस आहे. या षटकात चाल बघूया बॉल आहे. जर आपलं छत्रपती वॉरियर्स कसं खेळतात. हा आलो यावेळेला फटका फसलाय सागर ठाकूर चेंडूच्या खाली. पहिल्या चेंडूवरती विकेट बाद. या फटक्याची गरज होती का? खरं तर एखादा वेडावाकडा फटका या ठिकाणी येणं गरजेचं होतं, परंतु समोरच्या बाजूला खेळताना लॉंग ऑनला सागर ठाकूरनं अप्रतिम झेल घेतला आणि या सामन्यामध्ये खरं तर शिरकाव केला आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू आणि 7 धावा. यावेळेला फटका चांगला इनसाइड आउटचा. जिग्नेशने झेल सोडलाय. 2 धावा. सिंगलच मिळेल आणि सिंगलच मिळणारा. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. बाला, आपल्या संघाचं भवितव्य तुझ्या हातामध्ये आहे. 1 बॉल आणि 5 धावा. कंपल्सरी चेसिंग नियम आहे, त्यामुळे इसको लगा डाला तो लाईव्ह जिंका डाला और छक्का लगा डाला तो मॅच जिंका डाला. 6 ची गरज आहे. मारू शकतो कारण की ताकद. चला आतिशने झेल घेतला ना तर मात्र त्याला 5,000 रुपये काढू शकते का जाणार आहे बा. बक्षिसाची रक्कम वाढली आहे. 5 धावा पाहिजे 1 बॉल. चला मॅच ऑन करा. थोडासा वेळ झाला पहा. या मॅचचा जर वेळ आपण पाहिला तर 1.5 तास या मॅच संपायला लागलाय. त्यामुळे नक्कीच राहुल लगेचच क्षेत्ररक्षण लावून हा शेवटचा चेंडू टाकून घ्या. मॅच शेवटच्या टप्प्यावरती आहे. 1 बॉल 5 धावांची गरज आहे असं म्हणावं लागेल. यावेळेला फटका फसला, त्यामुळे जल्लोष जरूर होईल आणि विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन. अंसिका वॉरियर संघाचं अभिनंदन.
अगदी मॅच पूर्णपणे वळली होती आणि अशा वेळेला ही मॅच जिंकली आहे. त्यामुळे अंजिका वॉरियर्स संघाचं अभिनंदन. पुढच्या मॅच साठी आपण क्लेशा वॉरियर्स आता इथे फक्त छत्रपती वॉरियर्स टीम ती आता खेळणार आहे. त्याच्यात मी नाही खेळणार, फक्त सगळं खेळतील. एक नंबर केला मित्रांनो, एक नंबरच खेळणार बालू. जिंकलो पाहिजे यावर्षी. ही बघा आपली पांडवास टीम एकदम तगडं प्लेअर आहे, फक्त खेळला भारी बस. एकदम भारी केला, जिंकलो पाहिजे. काय वाटतं छत्रपती वॉरियर्स एवढे जिंकल? जिंकेल ना 100% बाळा. जिंकली पाहिजे ना. फुल सौंद चाफ्याचा आणि इथं सुंदर सध्या रत्नेश्वर आहे दसकर गावाची ग्रामदैवता आई रत्नेश्वरी चरणी नतमस्तक होतोय. तदनंतर अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपतीने या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मारमुद्रा करतो. विश्व निर्मिले त्या देवाने आईच्या माया नाहीतर काही नाही सारा जन्म जातो वाया. असा जन्मदात्या आईंच्या जाऊ आपले छोटे मित्राला पाठवलं आहे दर्पणला. टीम पूर्ण झाली. अगदी तू चाललास? सर्व मित्र परिवार चल, all the best. मस्त. 2026 पर्व 5 मध्ये जिथे सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे छत्रपती वॉरियर्स विपक्ष NV11. पाहूया दोन संघ खेळाडू आहेत. अगदी 40+ संघामध्ये देखील चांगला खेळ करता. आज अगदी जस्कर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय 2 दिवसाकरिता. तर की या स्पर्धेची किती उत्सुकता असते आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी किती आनंद असतो. ही स्पर्धा खेळताना भरपूर आनंद होतो आणि या स्पर्धेची आम्ही 1 वर्ष वाट बघत असतो. आणि नक्कीच आज मैदानामध्ये अगदी युवा खेळाडू होते. युवा खेळाडूं समवेत आज आपण खेळ करत आहात. शेवटपर्यंत आपण झुंजलात आणि लढलात. संघाविषयी काय म्हणू शकाल? कॅप्टन सागर विषयी आपण काय म्हणू शकाल? संघाचा परफॉर्मन्स कसा आहे? संघाची बांधणी कशी आहे? सागरबद्दल जर बोलायचं झालं तर तो सुधीर तांडेल नंतर जस्कार गावातला एकमेव लेफ्टी गोलंदाज आहे जो सुधीर तांडेलच्या खालोखाली. नक्कीच आणि स्पर्धा कशी वाटते? अगदी आयोजकांविषयी काय म्हणू शकाल? या मागील 4 वर्षामध्ये झालेली स्पर्धा आणि यंदाचा बदलाव कशी वाटते स्पर्धा? चन्नू मित्र परिवार मंडळ हे जे आयोजन करतो ना ते खूप चांगलंच करतो. नक्कीच हे होते आपल्या समवेत राकेश भुईर. अगदी चांगलं बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. त्यांना देऊया पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला असेल टीम छत्रपती. 2, 1 लेट्स प्ले. शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. फर्स्ट बॉल डिलिव्हर करण्याकरिता अगदी आपण पाहतोय साहिल ठाकूर पंचांचा ग्रीन सिग्नल दिला जातो आहे. फर्स्ट बॉल डिलिव्हर ऑन स्ट्रायकरला बॅट्समन अनिकेत. ओहो यावलचा बॉल अगदी आपण पाहतोय सुपर बॉलिंग. फर्स्ट बॉल डिलिव्हर होत असताना अगदी राकेश दादा तांडेल देखील आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामपंचायत सदस्य त्याचा फिटनेस लेव्हल अगदी आपण पाहतोय. ठाणा श्री तदनंतर अगदी आपल्याला पाहायला मिळते द्रोणागिरी श्री देखील टायटल पटकवण्याचं काम केलं. नेक्स्ट बॉल साहिल. त्यामलचा बॉल दिशान गोलंदाजी पंचांचे दोन्ही समांतर. इट इज द व्हाईट बॉल. सोयीर मारा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे धोक्याची घंटा अति घाई पाहायला मिळते. एकाच रुलावर 2 गाडी आल्यात आणि धावता अगदी आपण पाहतोय यज्ञेश ठाकूर थेट चाललाय थांबण्याकरिता NV11च्या ड्रेसिंग रूम मध्ये. अगदी अमय नक्कीच बाद झाला असता पण अमयने एकच काम केलं, स्वतः थांबला. कारण की असं म्हटलं जाते लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि त्याच पद्धतीने जिथपर्यंत अमय आहे. भाई साहब आयोजन आवरा भारी आहे ना. तर पाठीमागं मस्तपैकी आम्ही चिकन बनवायला घेतलं आहे. आपले जे मान्यवर आहेत त्यांच्यासाठी हे बघा मस्त जितू शेठ चिकन बनवत आहे. ऑलमोस्ट झालं आहे चिकन. नको वाटत चालतंय. भाकऱ्या आणल्या काय झालं चिकन आणतो सांगतो. आजच्या दिवशी फक्त थोडासा चिकन बनवलं आहे म्हणजे जे खातील ते खातील. जाऊ दे चला काय टेन्शन नाही. पहिली मॅच हारलो मी पण असं नाही हारलो जाम भारी म्हणजे समोरच्याला घाम फोडलेला. काहीतरी 6 धावांसाठी हारलो मी. ठीक आहे
नेक्स्ट मॅच पण आहे आपली, ती खेळू आपण भारी. आणि सगळं आपलं प्लेअर जाम भारी खेळलं, सगळं मस्त. आता आलं बघा जेवायचं टायमिंग आहे, जेवताना सगळं निखिल गरज याला विनंती असेल की आपण अमाई भैर्यांना आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं सुरा 11 संघाचे दोन्ही जबरदस्त खेळाडू. अगदी 3 विकेट, त्यानंतर 18 धावा आणि 3 जेल, 1 गोल्डन जेल आपण पाहिलं, त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दोघांना देखील थांबायचं. नक्कीच कॉन्ग्रेचुलेशन और जिस प्रकार आपने वो कैच पकड़ा, वो अमय का कैच था और उससे मैच टर्न हो चुका, क्या बता सकते हैं? अर्जुन मराठी बोलती है, हिंदी अरे देवा ये गडबड आहे बाबा. काय आता अम्माची मेन विकेट होती, जर ती जिंकणी जेल सोडली असती तर त्यांनी मॅच कुठून नेली असते ते माहिती आहे मला. बस नक्कीच संयोजकांमधून आम्हाला कळवण्यात आलेले की बाईट घेताना आपण हिंदीत घ्या, पण नक्कीच दसकार प्रीमियर लीग मध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच राहतील. कारण की आम्हाला सांगण्यात आलं हिंदी बोला, पण बघतोय तर बापा आपला आगरी बोलतो. नक्कीच आगरी बोलणं गरजेचं आहे, कारण की आपण आगरी बोले आहोत. चांगला खेळ झाला. नक्कीच जाऊया मैदानाच्या दिशेनं, नवीन सामना पण पाहूया आणि आवाज ऐकूया पुन्हा साईडवर आगे यांचा. नक्कीच उद्या पण भेटीन मी तुम्हाला, तर जाऊया आता आपण. मॅच तर चालू आहे बघा, यो बघा भेटला, इथं आला एक चटका. बाला छत्रपती वॉरियर्स आमची टीम खेळतय चटक मारतय. बस लास्टची मॅच आहे ना, कालो बोलायला आहे सावंतर, आणि नंतर आमची बॉलिंग आहे. बॉलिंग 1 नंबर होणार आहे. तर बघूया, जिंकलो तर ठीक, नाही तर मग डायरेक्ट एंड करीन मी. बघूया. अनिकेत येतात गोलंदाजीच्या रनवेवर. पहिल्याच बॉलवर सक्सेस स्वागत. बाला संयोजक कमिटीचा अगदी मनपूर्वक आभारी आहे या स्पर्धेकरिता. पुन्हा पण आम्हाला सीझन 5चं साक्षीदार केल्याबद्दल आपलं मनपूर्वक खुशी देखो. जिंकलं खुशी देखो. आता आपल्याला पुढची मॅच फक्त उद्या एक मॅच पहिली जिंकायची आहे, नंतर मग डायरेक्ट फायनलला. ठेवला तर सर्व बाजूनं तुम्हाला अधिक प्रेक्षक बघायला मिळतील. ही जसकार प्रीमियर लीगची यशाची पोच पावती आहे. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, 2 दिवस क्रिकेट फक्त जसकार गावाच्या क्रिकेटसाठी. आणि संकल्पना आवडली असेल ना तर सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही आहे. ओव्हर पिच बॉल आलाय, ठोकलाय बॉल आणि चेंडू जातोय. यस, इट्स अ बिग सिक्सर. सामना संपलेला नाहीये, मी अजून जिंकलेलो नाहीये, तर शर्यत अजून सुरू आहे. यावेळेस तो लावलाय, बिबटोळा आलाय, डीप मिड विकेटच्या बाहेर जाणारा. इट्स अ बिग सिक्सर. मेरे करण वापस आएंगे. हा करण अर्जुन मधला डायलॉग आहे मित्रांनो. 2 चेंडू विदाउट प्रॅक्टिस 2 षटकार ठोकलेत, 7 धावांची गरज. पुढचा बॉल. यावेळेस काय घडलंय, वाईट बॉलचा इशारा आलाय, वाईट बॉलचा इशारा आलाय. सामन्यामध्ये रंजकता आहे, सामन्यामध्ये प्रेशर आहे, सामन्यामध्ये संघर्ष आहे आणि सामन्यामध्ये सगळ्यांच्या टाळ्यांचा आवाज देखील आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. चला, पंचांची आर्ग्युमेंट होणार नाहीये. वाईट बॉल. अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन. पंचांनी दिलेल्या डिसिजन नंतर कोणताही डिसिजन होत नाहीये. षटकार मारला ना तर राकेश तांडेल यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. करणसाठी 2 बॉल मध्ये आता गरज आहे ती फक्त 6 धावांची. शेवटच्या षटकामध्ये करायच्या होत्या 28 धावा. सामना कुठे आलाय, सामना आलाय 2 चेंडू 6 पर्यंत. म्हणजे मागील 4 बॉल मध्ये जवळजवळ 22 धावा फलंदाजानं कुठून काढल्यात, ज्यामध्ये 4 वाईड आलेत. 2 चेंडू 6 धावा. सामना आवडलाय का? एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज, एक ड्रामा सुरू आहे. अप्रतिम मैच, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करणारे कधीच हारत नसतात. 2 बॉल मध्ये 6ची गरज. यावेळेस टोलवलाय,
हवेमध्ये बॉल, इथून काय घडलं? येस, 2 धावा पळून काढल्या जातील. तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला का? नाहीये. एक चेंडू 4 ची गरज आहे. हो हो हो, काय मॅच आहे, ड्रामा. सुरुवातीला असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये काहीच शिल्लक नाहीये, पण क्लायमॅक्स अभी बाकी था दोस्तों. चित्रपटाचा शेवट काय आहे बघा, जबरदस्त, हाय व्होल्टेज, सुपर डुपर. 1 बॉल 4 धावांची गरज आहे, 1 चेंडू 4 ची गरज. काय असेल, कोण जिंकणार? फ्रेंड्स 11 की अनिवी 11? अनिवी 11 की फ्रेंड्स 11? कोणाच्या टाळ्या बसतील, कोण नाचणार, कोण धावणार, कोण पळणार आणि कोणती टीम येणार फायनल मध्ये? 1 बॉल 4, 1 चेंडू 4 ची गरज. दोन्ही संघानं पहिल्यांदाच एंट्री टाकली आहे जेपीएल मध्ये, पण फायनल कोण खेळणार? निर्णय आला. 1 बॉल 4. यावेळेस सुरक्षित बॉल टप्पा होता, परंतु टायमिंग आलेला नाहीये. पण बॅटिंग आवडली असेल तर एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निसटलेला मॅच आपल्या बाजूला झुकवण्याची ताकद करांना दाखवली आहे. अप्रतिम मॅच, हाय व्होल्टेज, सुपर डुपर. जय